नमस्कार. चला आपण महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट सांगणार आहोत. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे गाणी, गोष्टी, खेळ, नृत्य आणि बरंच काही. मित्रांनो, आपण सणांना, आपल्या परंपरांना, खेळांना आणि गप्पांना विसरून चालणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती खूप मोठी आणि रंगीबेरंगी आहे. आपले सण म्हणजे आनंदाचा सागर. देवीची यात्रा असो की गणपती उत्सव असो किंवा बैलपोळ्याचा सण, यात आपली संस्कृती दिसून येते. गावात सण साजरा करताना आपली संस्कृती आपल्यालाच जपते. गाणी ही आपल्या मनाची भाषा आहे. लावणी म्हटलं की आपले पाय आपोआप नाचायला लागतात आणि पोवाडा ऐकला की छत्रपती शिवरायांची शौर्य कथा डोळ्यासमोर उभी राहते. अभंग हे भक्तीचं गाणं संतांनी आपल्या देवाच्या चरणी अर्पण केले. या सर्व गाण्यांनीच आपल्याला एकत्र आणलं आहे. लोकगीते ही तर महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे. यात वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, धनगराची गाणी, मोटेवरची गाणी, गोंधळी, वाघ्या मुरळी, भारूड, पांगुळ, लमाण गीते, बहुरूपी, जात्यावरील ओव्या अशी खूप मोठी यादी आहे. आज आपण काही निवडक लोकगीतांचा परिचय करून घेऊ. पोतराजाची गाणी. मर्याई या देवतेची उपासना करणाऱ्या उपासकाला पोतराज असे म्हणतात. देवीच्या नावे दारोदार फिरून पारंपरिक गाणी म्हणण्याचे याचे काम. केस वाढून त्याचा आंबाडा घालून खाली विविध रंगाची रंगीबेरंगी वस्त्रे त्याने परिधान केलेली असतात. पोतराजाने कपाळाला मळवट भरलेला असतो, असं त्याचं भीतीदायक रूप असतं. शिवाय त्याच्या हातात एक कोरडा असतो आणि तो स्वतःच्या अंगावर मारून घेत रक्ताबंबाळ होत असतो. गावात संकट येऊ नये, रोगराई होऊ नये म्हणून गावकरी मर्या या देवतेची उपासना करतात. यासाठी पोतराजाला बोलून गाव बांधणे, गाडा ओढणे असा विधी केला जातो. लखाबाईचं नाव घेता वाटत नवल, लखाबाईचं नाव घेता वाटत नवल. आई दारी आलो दे उजवा ग कौल, आई आलो दारी दे उजवा ग कौल. तुझा बदल झालो तुझा दारी. यानंतर आपण पाहू वासुदेवाची गाणी. डोक्यावर मोरपिसाची टोपी, अंगात घोळदार जगा, हातात टाळ, चिपळ्या, तुमान आणि पायात घुंगरू असा पोशाख करून पहाटे पहाटे पारंपरिक गाणी म्हणत देवाच्या नावाने भिक्षा मागत वासुदेवाची स्वारी ग्रामीण भागात येते. दान पावलं असं म्हणत तो दान मागतो. देवाच्या नावाने दान मिळाले की अंगाभोवती गिरकी घेतो, दान पावलं म्हणतो आणि पुढच्या घराला वासुदेव निघत असतो. बहुरूपी. निखळ मनोरंजन करणारा लोक कलावंत म्हणजे बहुरूपी होय. विविध सोंगे काढणे, सोंगाला अनुरूप गाणी सादर करणे आणि त्या सादरीकरणात विनोद निर्मिती करणे ह्या बहुरूप्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पाहूया हा बहुरूपी काय म्हणतोय. उडेले गुरुजी, गुरुजी, यू आर अंडर अरेस्ट. काल झालेले लाटे हल्ल्यात काल तुम्ही कितीतरी टमाटे आणि मिरच्या पायदळी तोडून आलात. ऐका, मी अमेरिकेपासून जवळच असणाऱ्या उंदण गावातून आलोय आणि आपल्या गावच्या सर्व पोरांना सांगू इच्छितो. पोरांनो, तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप बाबाचं ऐकून त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा ना आपल्या वह्या आणि पुस्तकामध्ये लक्ष घालून वाचा. कारण वाचाल तर वाचायला. भारूड. भारूड हा लोकरंजनाबरोबरच प्रबोधनाचा एक काव्य प्रकार आहे. लोक जागृतीसाठी भारुडाचा उपयोग केला जातो. संत एकनाथ महाराजांची भारुड आजही खूप प्रसिद्ध आहेत. जात्यावरची गाणी. महिलांच्या आयुष्यात ओवी या काव्य प्रकाराला खूप महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया
कांडण व दळण करताना ओवी गात असत. आज मात्र बऱ्याच प्रमाणात या नाहीशा होत असताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी जात्यावरील ओव्या गायल्या जातात. सापडला माझ्या पाण्याच्या वाटला, चेंडू खेळत एकला एकला, चेंडू खेळत एकला. गर्दा कशी झाला माझा आशीर्वाद तुला, पिल्यातून लेकराला. गावात होणारे उत्सव असो की मंदिरातले अभंग, या गाण्यांनीच आपल्याला एकत्र ठेवले आहे. गाण्यामधूनच आनंद, भक्ती, प्रेम मिळतं. मित्रांनो, अशा कितीतरी लोक परंपरा या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. तसाच अगदी खूप जुन्या काळापासून चालत आलेला मनोरंजनाचा प्रकार म्हणजे गप्पा गोष्टी. हो, गप्पा गोष्टी कोणाला आवडत नाही. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे गप्पा गोष्टी. मुळात भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी दिवसभर शेतात काबाड कष्ट करून घरी आलं की मग सुरू होतात गप्पा गोष्टी. आत्ताच्या सारखं प्रत्येक जण मोबाईल मध्ये आपलं मुंडकं खुपसून बसलेला पूर्वी कोणी नसायचा. तरुण मंडळी ओट्यावर, चावडीवर, एखाद्या झाडाखाली गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारत बसायचे. आणि थोडीशी वयस्क म्हातारी माणसं शेतातली कामं, विकासाची कामं, पाऊस पाणी, शेतमालाचा भाव यावर चर्चा करत बसायची. मित्रांनो, यात स्त्रियाही गप्पा गोष्टी करायच्या. त्या देखील कुठेही पुरुषापेक्षा कमी नव्हत्या. परंतु त्यांच्या गप्पा मात्र चालायच्या त्या सार्वजनिक पानवठ्यावर, ओढ्यावर धुणं धुताना, गिरणीमध्ये दळण करत असताना. प्रत्येकाच्या घरात आजी आजोबा आपल्या नातवंडांना शूरवीराच्या, प्राण्यांच्या गोष्टी देखील सांगत असत. गोष्टी सांगण्याची परंपरा प्रत्येकाच्या घरात आहे. गोष्टींनी आपल्याला शिकवलंय एकत्र राहणं, प्रेम करणं, एकमेकांना मदत करणं. अशा गोष्टींनी आपल्या मनात असंख्य आठवणी केल्या आहेत. खेळ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपले खेळ खूप छान आणि मजेदार आहेत. पारंपरिक खेळातून आणि क्रीडा प्रकारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन होते. महाराष्ट्रात अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात. लेझिम, विटीदांडू, कबड्डी, कुस्ती, भोरा, सागरगोटे, लगोरी, गोट्या, लपंडाव, अंधळी कोशिंबीर, भातुकली, झोके, लंगडी, आट्यापाट्या, सूरपारंबी, मल्लखांब, स्त्रियांचा मंगळागौर, फुगडी असे अनेक पारंपरिक खेळ महाराष्ट्रात खेळले जातात. यातील बऱ्याच खेळांचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. मुलांना खेळायला आवडतं. या खेळांनी आपल्याला एकत्र आणलं, स्नेह शिकवलंय. आजही गावातली मुलं असाच आनंद घेतात. आपले खेळ फक्त शारीरिक व्यायाम नाहीत, तर त्यांनी सहकार्य, विश्वास आणि एकत्र येणं शिकवलं आहे. मित्रांनो, आज मनोरंजनाच्या प्रकारात खूप मोठा बदल झालेला आहे. तमाशा, लावणी, नाटक आणि चित्रपट मनोरंजनाच्या पद्धती बदलत असल्या तरी त्यातली जी मजा आहे ती अजून तशीच आहे. लोक तमाशातली नाट्यशैली आजही आवडीने पाहतात. लावणीचा ठेका ऐकला की पाय आपोआप हलू लागतात. महाराष्ट्राच्या या मातीने आपल्याला खूप काही दिलं आहे. गाणी, गोष्टी, खेळ, सण यातून आपली माती आपल्याला जोडून ठेवते. चला तर मग आपल्या संस्कृतीचा खजिना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया आणि त्याला जपूया.